नमस्कार. अर्थवेदच्या या एपिसोडमध्ये मी आपणा सर्वांचं भावपूर्ण स्वागत करतो. मित्र हो, आज आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस आणि याच आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचं औचित्य साधून आज आपण चर्चेकरता जो विषय घेतलेला आहे तो आपण बघितला असेल की ज्यामध्ये आपण असं म्हटलंय की अर्थसाक्षरतेचे अर्थभान आणि आपण. जे मित्र हो, भारत एकेकाळी कृषीप्रधान अर्थव्यवस्था असणारा देश हळूहळू विकसनशील देशांच्या गटामध्ये गेला आणि आज आपण बघतोय की हा जगातली 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होऊ पाहतोय. आपल्या देशाने आज उद्दिष्ट ठेवलंय की लवकरच आपण आपली अर्थव्यवस्था ही 5 ट्रिलियन बनवणार आहोत. ज्या देशामध्ये 135 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या ही जगातल्या दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या नांदते, त्या देशामध्ये आज 64% आसपास तरुण वर्गाची लोकसंख्या की जी 15 ते 64 वयोगटांमधील करती लोकसंख्या, वर्किंग पॉप्युलेशन, प्रोडक्टिव्ह पॉप्युलेशन या देशामध्ये आहे. मग या देशाला महासत्ता, आर्थिक महासत्ता, विश्वगुरू बनवण्यामध्ये जे अनेक घटक महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहेत त्यातीलच एक महत्त्वाचा घटक असणार आहे तो म्हणजे तुमची माझी अर्थसाक्षरता. साक्षरता ही अनेक वर्षांपूर्वी आपली एक अशी गरज होती की जी लिहिता वाचता येणं, आकडेमोड करता येणं, अक्षर ओळख असणं या बाबतीतली होती. मात्र त्या टप्प्यातून आपण कधीच पुढे गेलेलो आहोत आणि आता या जगामध्ये आपण जो पैसा मिळवतो तो पैसा कसा खर्च करायचा, कसा वाचवायचा आणि वाचलेल्या पैशामधूनच आणखी पैसा कसा मिळवायचा याचं अर्थगणित, याचं अर्थभान, याची अर्थसाक्षरता ज्यांना असते ते लोक आपल्या आयुष्याचं, आपल्या करिअरचं, आपल्या सगळ्या गरजांचं, आपल्या इच्छा आकांक्षांचं योग्यरित्या व्यवस्थापन, मॅनेजमेंट करू शकतात. म्हणूनच अर्थसाक्षरता ही आज काळाची गरज आहे. आज मला कल्पना आहे की एका बाजूला वानखेडे सरांचं एक गोष्ट पैशा पाण्याची नावाचं एक अतिशय चांगलं पुस्तक मराठीमध्ये आलेलं आहे. रिच डॅड पुअर डॅड सारखं पुस्तक आलेलं आहे की या पुस्तकांवर अगणित लोकांच्या उड्या पडल्या आणि असंख्य तरुणाईंनी, असंख्य लोकांनी हे पुस्तक अक्षरशः अशी पुस्तकं डोक्यावरती घेतली. तर अर्थसाक्षरता म्हणजे काय याचं बाळकडू प्रत्येकजण आपल्या आपल्या पातळीवरती घेत असतं. यूट्यूबवरची प्रचंड त्याचे काही लेक्चर्स आहेत, त्याचे कोर्सेस असतात. तरीसुद्धा राहून राहून आपण फिरून त्याच मुद्द्यावरती येतो की नेमकं अर्थसाक्षरता म्हणजे काय. म्हणजे आपण डीमॅट अकाउंट काढणं म्हणजे आपण अर्थसाक्षर आहोत का? आपल्याला ATM कार्ड, डेबिट कार्ड वापरता येणं, आपल्याला गुगल पे, फोनपे यांसारखे ॲप वापरता येणं, मनी ट्रान्सफर करता येणं, स्मार्टफोनद्वारे ऑनलाईन व्यवहार करता येणं म्हणजे आपण अर्थसाक्षर आहोत का? आपण आपल्या महिन्याकाठच्या किंवा वार्षिक उत्पन्नातून काही पैसे वाचवून त्याचे FD करणं, माझी स्वतःची टर्म इन्शुरन्स असणं, माझं स्वतःचा हेल्थ इन्शुरन्स असणं म्हणजे असं असणं म्हणजे अर्थसाक्षर आहे का? तर या सगळ्याची उत्तरं अतिशय निराशेनं अशी द्यावी लागतील की नाही. या सगळ्यांना साक्षर म्हणत नाहीत, कारण अर्थसाक्षरता ही गोष्ट अनेक शतकांपासून, फार जुनी, प्राचीन काळापासून आपल्या इथं आहे. साधारणतः व्यवहार कुशल व्यक्ती आपण कोणाला म्हणतो की जो आपलं उत्पन्न वजा खर्च बरोबर जी शिल्लक राहते ती बचत, आणि ती बचत जो वाढवत नेतो, ती योग्य प्रकारे गुंतवतो आणि आपल्याकडचा पैसा वाचवतो, त्या व्यक्तीला आपण अर्थसाक्षर म्हणतो. इन्व्हेस्टमेंटचे बरेच पॅटर्न असू शकतात. म्हणजे कुणी FDत करेल, कुणी LIC मध्ये आपले पैसे सिक्युअर ठेवेल, कुणी सोन्यामध्ये, कुणी ॲसिडमध्ये गुंतवेल. दॅट इज द डिफरंट काइंड ऑफ फॉर्म्स ऑफ इन्व्हेस्टमेंट्स की जे आपल्याला चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स देतील. मग हे सगळे माहिती असणं किंवा याच्यातल्या कुठल्यात तरी तुम्ही काम करणं म्हणजे अर्थसाक्षर आहे का? तर अजिबात नाही. अर्थसाक्षरतेची व्याख्या अगदी याच्या उलटी असेल की उत्पन्न वजा खर्च बरोबर बचत असे न करता बचत वजा उत्पन्न आणि बरोबर जे काही खर्च करण्यासाठी राहिलेली रक्कम असं त्याचं सूत्र असेल. म्हणजे आधी बचतीला प्रायोरिटी जी लोक देतील
आणि नंतर आपल्या उत्पन्नातून बचत केल्यानंतर जे शिल्लक राहील त्याच्यात आपला खर्च भागवतील, ती खरी अर्थसाक्षरता किंवा ते खरं अर्थगणित म्हणावं लागेल। याचं कारण असं असतं की गरजा या अमर्याद असतात आणि त्या पुरवण्यासाठी आपणाजवळ असणारा पैसा नावाचं साधन हे मात्र मर्यादित असतं। मग अर्थशास्त्र असं सांगतं की या अमर्याद गरजांची सांगड मर्यादित पैशाची कशी घालायची याचा प्रश्न सोडवणं म्हणजे अर्थशास्त्रीय प्रश्न सोडवणं। आणि तो जर सोडवायचा असेल तर हाती पैसे असले पाहिजेत। म्हणजे कोरोना काळाने आपल्याला हे तर नक्की शिकवलंय की संकट ही सांगून येत नसतात आणि संकट कधीही एखाद्या व्यक्तीची युनिकनेस किंवा फॉर्म बघून येत नसतात। हा गरीब आहे, हा श्रीमंत आहे, हा ग्रामीण भागातला आहे, हा शहरी भागातला आहे, हा श्रीमंत देशातला आहे, हा गरीब देशातला आहे, असं बघून संकट कधीच कुणावरती येत नसतात। ती कधीही कुणावरही आणि कोणत्याही कितीही मोठ्या परिणामात किंवा कमी परिणामात येऊ शकतात। मात्र या अचानक उद्भवणाऱ्या संकटातून तुम्हाला मला वाचवणारी एक विंडो, एक खिडकी म्हणजे पैसा। म्हणून आपल्याला आपण मिळवत असणाऱ्या पैशाचे वेगवेगळे फॉर्म्समध्ये सिक्युअर मॅनेजमेंट करता येणं याला अर्थसाक्षरता म्हणावं लागेल। मग जे आता न्यूकमर्स असतील, नुकतंच शिक्षण घेत असतील आणि भावी आयुष्याच्या रूपरेषा आखत असतील, त्यांच्याकरता आपण काय रोडमॅप देऊ शकतो की तुमचं उत्पन्न, तुमची एक डेफिनेट सॅलरी सुरू झाल्यानंतर, मग ती सॅलरी म्हणजे तुम्ही एखादा व्यवसाय जरी करत असाल आणि त्यातून तुम्हाला काही उत्पन्न मिळत असेल ते सुद्धा आपण यात गृहीत धरू शकतो की तुम्ही तुमचा पहिला एखादा टर्म इन्शुरन्स काढला पाहिजे, त्यातून दुसऱ्या बाजूला तुम्ही तुमच्या एखादा हेल्थ इन्शुरन्स काढला पाहिजे। आणि आय कॅनॉट सजेस्ट टू FD, त्याच्यावर आपण एक वेगळा व्हिडिओ करणार आहे की FD ही गुंतवणूक आजकाल कालबाह्य झालेली आहे। त्याच्यापेक्षा खूप चांगले चांगले फॉर्म्स आता येत आहेत की जे SIP असेल किंवा इंटेलेक्च्युअल याच्यामध्ये सुद्धा तुम्ही इन्व्हेस्टमेंट्स करू शकता। त्याच्यात तुम्ही तुमचा सेव्हिंग केलेला पैसा त्या गोष्टींकरता वापरून त्यातून भविष्यात एखादं गोल समोर ठेवू शकता। म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला एका गोष्टीचं पेटंट मिळवण्याकरता त्यांनी बचत केली आणि त्या बचतीचा पैसा रिसर्चला घालवला, नंतर पेटंट मिळवलं आणि त्या पेटंट आणि रॉयल्टीमधून त्याला लाखो करोडो रुपये मिळाले। दॅट इज गोन बी द अल्सो फॉर्म ऑफ इन्व्हेस्टमेंट, दॅट इज इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीमधली इन्व्हेस्टमेंट, असंही कुणी करू शकतं। तो भाग असेल म्हणजे आपल्याला आपल्या संपत्तीतून, उत्पन्नातून जी आपण बचत ठेवू त्या बचतीचे वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये कप्पे करता आलं पाहिजे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मला मिळणारे जे पैसे असतात त्या पैशाचं कनेक्शन हे फक्त उपभोग, कन्झम्पशन, खर्च, एक्सपेंडिचर आणि सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट एवढ्याशीच नसतं। तर विकसित देशांमधले जे लोक असतात, हायली कल्चर्ड, ते याचा रिलेव्हन्स हे आणखी दोन गोष्टींशी जोडतात। ते म्हणजे आपलं असणारा माणूसपण आणि तिसरं निसर्ग। म्हणजे जेव्हा पैसा, माणूस आणि निसर्ग यांचं कॉर्डिनेशन योग्य पद्धतीने होतं तेव्हा त्याचं जे आउटकम येतं ते म्हणजे हॅपीनेस, सुख। म्हणजे अनेक विकसित देशांमध्ये आता त्यांचा हॅपीनेस इंडेक्स मोजायला सुरू झालं। म्हणजे तुमच्या पैशाच्या मिळवण्याचं एकूण जे काही चलनवलन आहे, म्हणजे तुम्ही काय उत्पादन कार्य करताय, सेवा कार्य करताय, काही जे करताय त्याचं कनेक्शन तुमच्या माणूस असण्याशी काय आहे आणि तो माणूस आणि त्याचा पैसा याचं निसर्गाशी कनेक्शन काय आहे, या गोष्टींना सुद्धा प्रायोरिटी देऊन जेव्हा त्याचं नियोजन होईल तेव्हा ती खऱ्या अर्थानं अर्थसाक्षरता असेल। कोरोनानंतर सगळ्यांना लक्षात आलं की आपण फक्त वर्तमान काळापुरतंच जगतोय। म्हणजे केन्सनी फार पूर्वी इकॉनॉमिक्समध्ये एक गोष्ट खूप फेमस केली होती की शॉर्ट टर्म खूप महत्त्वाचा आहे, शॉर्ट टर्म खूप महत्त्वाचा आहे, म्हणजे वर्तमान काळ खूप महत्त्वाचा आहे, कारण इन फ्युचर ऑल ऑफ अस आर डेड असं तो म्हणायचा। पण फ्युचर किती महत्त्वाचा असतो याची एक खूप चांगली चुणूक आत्ताच्या चंगळवादाच्या अतिशय मोठ्या दर्जावर स्वार झालेल्या जगाला दाखवून दिली ती कोरोनाने। म्हणजे टाळेबंदीतल्या जगामध्ये फक्त फुटपाथवरती राहणारे, मोलमजुरी करणारे यांनाच आर्थिक प्रश्न भेडसवले असं म्हणणं फार चुकीचं होईल।
खरं तर ज्यांचे इन्कम महिन्याला काही लाखांमध्ये होते अशा लोकांनाही विवंचना इतक्या टोकाच्या झाले की आता पुढच्या महिन्यात मी काय करायचं. अनेक लोकांनी त्यातनं आत्महत्या केल्या, अनेक लोक त्याच्यातनं डिप्रेशनमध्ये गेले. म्हणजे अर्थसाक्षर असण्याचा संबंध की तुम्ही विद्येने किती मोठे आहात, तुम्ही विद्या किती मिळवली त्याच्याशी जोडून उपयोग होणार नाही. बरोबर, तुम्ही किती डिग्रीज मिळवलेल्या आहेत, तुम्ही किती श्रीमंत आहात, तुम्ही किती त्याच्यामध्ये व्यावसायिक आहात, उद्योगी आहात, तुमचं किती मोठं उत्पन्न आहे, याच्याशी अर्थसाक्षरतेचा संबंध असेलच असं नाही. म्हणजे शुल्स नावाच्या एका इकॉनॉमिस्टनी ॲग्रिकल्चरमध्ये अशी थिअरी मांडलेली होती की एखादा देश विकसित असेल आर्थिकदृष्ट्या, औद्योगिकदृष्ट्या, पण त्याची शेती विकसित असेलच असं नाही. बऱ्याचदा त्यांची शेती मागास सुद्धा असू शकते. तसं एखादा व्यक्ती श्रीमंत आहे, खूप त्याचं उत्पन्न खूप चांगलं आहे, तो खूप सुशिक्षित आहे, उच्च शिक्षित आहे, म्हणजे तो अर्थसाक्षर आहे असं नाही. काही लोक रेसकोर्सवरती सुद्धा आपलं सगळं काबाड कष्टाने मिळवलेला पैसा हा हरवून बसतात. काही लोक फिनान्शियल फ्रॉड्समध्ये अडकतात. म्हणजे कुठूनही त्यांना फोन येतो, त्यांच्या बँकेचे डिटेल्स विचारले जातात, ते देतात आणि लाखो रुपयांना त्यांना गंडा घातला जातो. अनेक लोकांनी खूप चतुराईनं काही वर्ष मेहनत करून पैसे कमवलेले असतात. कोणती तरी कंपनी येते, इन्व्हेस्टमेंट कंपनी, आणि त्यांना म्हणते की आम्ही तुम्हाला 22% 23% रिटर्न्स देतो, आणि ते त्यांची सगळी स्त्री शिल्लक असेल, गंगाजळी असेल, ती सगळी तिथे इन्व्हेस्टमेंट करतात. आणि नंतर त्यांच्या लक्षात येतं की हा फायनान्शियल फ्रॉड होता आणि आपले पैसे सगळे त्यात गेलेले आहेत. म्हणजे खूप चतुराईनं, खूप हुशारीनं पैसे कमवणं म्हणजे अर्थसाक्षर असणं आहे का, तर याचं उत्तर नाही आहे. कारण अनेक जडजड पुस्तकं मार्केटमध्ये आज अवेलेबल आहेत की श्रीमंत कसं व्हायचं, अर्थसाक्षर त्यात हेच सांगितलं जातं की तुम्ही तुमचे स्किल्स, कौशल्य वापरून श्रीमंत कसे व्हाल, तुम्ही फार मोठे उद्योजक कसे व्हाल, फार मोठे बिलियनर्स कसे व्हाल. पण हे असणं म्हणजे अर्थसाक्षर असणंच असं नाही. जसं की चाऊचं एक प्रसिद्ध वाक्य आहे की सगळीच हुशार माणसं ही शहाणी असतात असं नाही, आणि सगळीच शहाणी माणसं ही हुशार असतातच असं नाही. अर्थसाक्षरतेकडे बघताना सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने बघावं लागेल. आणि दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की फसगंमत होते कुठं, ती होते की आपल्या खर्च करण्याच्या आउटस्विंगमध्ये. म्हणजे बऱ्याचदा 2 पिढ्यांमधला हा एक फरक असतो की एका पिढीने खूप हालावनवासामध्ये दिवस काढलेले असतात, खूप स्ट्रगल केलेला असतो. मग तो जेव्हा पालकांच्या भूमिकेमध्ये जाते ती पिढी, त्यावेळी ती म्हणते आम्हाला खूप स्ट्रगल करावा लागला, आता आमच्या पाल्यांना, माझ्या घरच्यांना तसले नको, म्हणून नको तेवढा नको त्या गोष्टींवरती अमाप खर्च होतो आणि नकळत उत्पन्नाच्या तुलनेमध्ये खर्च वाढत राहतो. आणि मग सगळं असून सुद्धा अशा लोकांना प्रश्न पडतो की मग फिनान्शियल मॅनेजमेंट कसं करायचं. मग मुद्दा येतो फायनान्शियल लिटरसीचा. पण तो बऱ्याचदा फायनान्शियल नसून तो तुमच्या मनस्वाभाविक खर्चाच्या निर्णयांशी निगडीत असलेला खर्च असतो. बऱ्याचदा तुमच्या फिनान्शियल लिटरसी किंवा फिनान्शियली तुमचे निर्णय योग्य असण्याचा संबंध हा ज्या लेगसीमधून तुम्ही येता. म्हणजे बऱ्याचदा पारशी लोक असतील, सिंधी लोक असतील, किंवा गुजराती लोक असतील आणि मराठी लोक असतील, आणि मुसलमान कम्युनिटीमधले जे व्यावसायिक असतील, या प्रत्येकाच्या बिझनेस सेन्सचा, या प्रत्येकाच्या व्यावसायिक दृष्टिकोनाचा, त्याच्यातल्या चतुराईचा जर वेगवेगळ्या पद्धतीने आपण अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येतं की प्रत्येक कम्युनिटीचा अप्रोच वेगळा आहे. सिंधी लोक हे कमी मार्जिनवरती व्यवसाय एक्सपान्शन करण्यावर भर देतील. बोहरी मोमेडियन लोक जी आहेत ती ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला लॉस होण्याची शक्यता फार कमी आहे अशा क्षेत्रामध्ये काम करतील. म्हणजे नाशवंत पदार्थ वगैरे त्यात ते जाणार नाहीत. ते बऱ्यापैकी इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिक्सच्या विक्री, खरेदी, बनवण्यामध्ये ते काम करतील. गुजराती लोक हे प्रामुख्यानं व्यवसाय, बिझनेसवरती काम करताना आपल्याला दिसतील. असा प्रत्येकाचा जो पॅटर्न आहे तो वेगळा आहे. तो त्या लेगसीमधून आलेला आहे आणि ही लेगसी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते. ते कम्युनिटीमधून ट्रान्सफर होताना दिसत नाही. त्याला आज आपण कॉस्मोपॉलिटियन सिटीजमध्ये राहतो,
वेगवेगळ्या धर्माचे, पंथाचे, वर्णाचे लोक एकत्र नांदत असतात, परंतु प्रत्येक कम्युनिटीचा बिझनेस सेन्स, पैशाकडं, एकूण खर्चाकडं, उत्पन्नाकडं, बचतीकडं बघण्याचे त्यांचे दृष्टिकोन हे वेगवेगळे आहेत. त्यानुसार आपल्याला बघावं लागेल. म्हणजे काही कम्युनिटींमध्ये पैसे व्याजाने देण्यालाच विरोध असतो, म्हणजे ते बिनव्याजी पैसे एकमेकांना देतात, एकमेकांना मदत करतात आणि दे बिकेम टुगेदरली स्ट्रेंथन इन देअर फिनान्शियल ऑक्युपेशन्स अँड अदर इल्स. पण काही कम्युनिटीमध्ये पैसे व्याजाने देण्यावरती भर असतो, ते पैसे व्याजाने देणं पसंत करतात. अशा अनेक प्रकार, अनेक फॉर्म्स आपल्याला बघायला मिळतात. पण जी अलीकडं विकसित देशांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर रूढ होत चालणारी गोष्ट ही आहे की सस्टेनेबिलिटीकडं फार मोठ्या प्रमाणावर बघण्याचा अप्रोच दिसतोय की पैसे तर कमवायचे आहेत, पैसे तर मिळवायचे आहेत, पण त्यातनं जीवनाची, जगण्याची शाश्वतता, त्यातनं मिळणारा आनंद याच्याकडं फार मोठ्या, म्हणजे सुधा मूर्तींचं एक फार मोठी गोष्ट त्यांच्या लिखाणातून किंवा त्यांच्या इंटरव्ह्यूजमधून आपल्या सगळ्यांना कळाली. खरं तर याचा सगळ्यांनी बोध घ्यावा की नवीन कपडे खरेदी केल्यानंतर आपल्या शेल्फमध्ये, आपल्या कपाटामध्ये पडून असलेले जुने कपडे अगोदर बाहेर काढून ते गरजवंतांना देणं, दॅट इज रिसायकलिंग. म्हणजे गरजांचा खच असेल तरी त्याचा रिसायकलिंग कसा होईल याकडं सुद्धा बघणं फार गरजेचं असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, फायनान्शियल गणित फसतं कुठं. अलीकडं एक प्रत्यय सगळ्यांना येतोय की लोकांचे पगार खूप चांगले आहेत, लोकांचं उत्पन्न खूप तगडं आहे, नफा, प्रॉफिट होतोय बिझनेसमध्ये, पण तरीही लोक दुःखी आहेत, अशांत आहेत. आणि त्याची कारणं बघितले तर पैसेच पुरत नाहीत त्यांना. बेसिक नीड्सला पुरं कंटाळा येतो. पण ते व्यक्ती दिसताना खूप छान दिसते, चांगली गाडी आहे, चांगलं घर आहे, मुलं बाळा चांगली शिक्षण घेत आहेत, उत्तम बिझनेस नोकरी आहे, महिन्याला एक सर्टन इन्कम चांगला तगडा आहे, काही लाखांमध्ये, पण तरीसुद्धा आर्थिक चणचण असते. हे होतंय कुठं? तर लोकांना चालू पैशाची किंमत आणि भविष्यातल्या पैशाची किंमत यात इन्फ्लेशननं जो काही मोठा गॅप तयार होतोय तो काउंट करण्याची ॲबिलिटीज लोक हरवून बसलेत आणि चंगळवादाच्या इतकी पाठी लागली आहेत. काय होतं, नोकरदार असेल, पगारदार असेल किंवा व्यावसायिक असेल, यांचा एक कल असतो आपल्याकडे जे ॲसेट आणि लायबिलिटीज असतात त्यांच्या मॉर्गेजवरती लोन्स काढून आपल्या गरजा भागवणं. मग लोक काय करतात, फ्लॅट्स घेतात, जमीन घेतात, बंगले घेतात, गाड्या घेतात आणि मग याचे फ्लॅट हप्ते सुरू होतात. पण गंमत अशी होते की महागाईचा प्रवृत्ती ही वाढण्याची असते. मग महागाई जशी वाढत जाते तसं त्यांचं पैशातलं उत्पन्न आहे ते घटत जातं. मग घटलेल्या पैशाच्या उत्पन्नातून जेव्हा कर्जाचे हप्ते जातात, सगळं होतं, त्यावेळी शिल्लक राहिलेल्या पैशाचं जे गणित बांधलेलं असतं की माझ्या पगारातून, माझ्या उत्पन्नातून सगळे हप्ते वगैरे गेल्यानंतर माझ्या हातात पैसा जो शिल्लक राहील त्यात माझं एवढं भागेल. पण तसं होताना दिसत नाही, कारण काळानुसार गरजा वाढत जातात, वाढलेल्या गरजांच्या किमती पण वाढत जातात, महागाई वाढत जाते आणि पैशातलं उत्पन्न आणि वास्तव उत्पन्न याच्यामध्ये एक गॅप तयार होतो. वास्तव उत्पन्न घटलेलं असतं, पैशातलं उत्पन्न स्थिर असतं, गरजा मात्र वाढलेल्या असतात आणि मग त्याची सांगड नेमक्या पद्धतीने घालता येत नाही. म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये आणि गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जरी महागाई भत्ता दिला जात असला तरी त्यांनी सुद्धा कुठं सांधेजोड होत नाही, कारण गरजा मात्र तुलनेने वाढलेल्या असतात. महागाई भत्ता देणाऱ्या मग गव्हर्नमेंट असेल किंवा प्रायव्हेट इन्स्टिट्यूट असेल, त्या हे नाहीत मेजर करत की या व्यक्तीच्या गरजा किती वाढल्या असतील. व्यक्तिपरत्वे गरजांच्या वाढण्याचा डेन्सिटी, त्याचं प्रमाण कमी जास्त असेल, पण गरज ही वाढतच राहते, गरजा या वाढतच राहतात. म्हणजे एक मोबाईल घेतला तर एका मोबाईलनी सरासरी 25 नव्या गोष्टींवरचा खर्च वाढतो. एक गाडी घेतली 4 व्हीलर तर 32 नवीन गोष्टी पुन्हा त्या एका गाडीकरता विकत घ्याव्या लागतात आणि 14 गोष्टींवरती मेंटेनन्स करावा लागतो. पण या 32 नवीन गोष्टी आणि 14 गोष्टींवरचा मेंटेनन्स हा गाडीच्या बजेटमध्ये कुठंच नसतो. गाडीचं बजेट म्हणजे काय असतं, किती हप्ता बसतोय, इन्कम किती आहे
आणि हे किती होणार आहे याचा असतो. यातून ही सगळी अर्थगणित फसत जातात आणि याला एक दुसरं एक किनार आहे, दुसरं एक कारण आहे, ते मध्ये वाढता प्रदर्शन परिणाम. आपण तुलनेत जातो, नेहमी तुलनेत जातो की आत्ता मी जी वस्तू वापरतोय त्या तुलनेमध्ये बाजारात आलेल्या नवीन वस्तू वापरल्यावर काय होईल, आणि ते काय होईल याच्यातनं जुनी वस्तू फेकून दिली जाते, नवीन वस्तू घेतली जाते, तिच्यावर खर्च केला जातो. अमक्यानं घेतली आहे त्यामुळे त्याच्या जीवनात काय बदल झालाय वरवर हा आपल्याला दिसतो. तोच बदल माझ्या आयुष्यात करण्याकरता मी त्या खर्च करण्याच्या गोष्टीकडं भरीत जातो आणि माझा खर्च वाढतो. म्हणजे प्रदर्शन परिणाम आणि तुलना या दोन गोष्टींनी अनेक लोकांची अर्थगणितही बारगळले. वास्तवामध्ये जी मोठी लोक आहेत, जे सक्सेसफुल बिझनेसमन्स आहेत, त्यांच्याकडे बघा, त्यांच्या ऑटोबायोग्राफीज आपण वाचल्या, त्यांची दिनचर्या पाहिली, त्यांच्या मुलाखती ऐकल्या, त्यांना पाहिलं तर दिसतं की ते खूप सिंपल आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या जगण्यामध्ये त्यांची राहणी ही खूप साधी आहे, सरळ आहे, सोपी आहे. पण जाहिरातीला भुलून आणि मोठ्या प्रमाणावर प्रदर्शन परिणामाला बळी पडून आणि तुलनेच्या आहारी जाऊन आम्ही मात्र आमची अर्थगणित फार मोठ्या प्रमाणावरती बिघडवत राहतो. तेव्हा अर्थगणितामध्ये उत्पन्नातून खर्च झाल्यानंतर बचत करणं आणि अर्थगणित मांडणं हे चुकीचं आहे. पहिल्यांदा आहे त्या उत्पन्नातनं किती बचत करेन, मग राहिलेल्या उत्पन्नातनं जो खर्च करायचा आहे तो खर्च कसा मॅनेज करेन, हे प्रदर्शन परिणाम आपल्यावर किती होऊ द्यायचा, तुलनेच्या आहारी किती जायचं आणि जाहिरातीच्या ला किती भुलायचं, याच्यावरती मोठ्या प्रमाणावर ते डिपेंड असेल. आणि कोणती लेगसी मला सूट होते व्यावसायिकदृष्ट्या, बिझनेसच्या दृष्टीने, नोकरीच्या दृष्टीनं आणि आर्थिक नियोजन हे ओळखून ती लेगसी एक्सेप्ट करून त्यानुसार नियोजन करणं खूप गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला फायनान्शियल फ्रॉडमधून वाचणं म्हणजे अर्थसाक्षरता का, तर नाही, ते अर्थसाक्षरतेची पूर्वअट आहे. म्हणजे तुमच्या बँकेचे ATMचे पासवर्ड्स हे घरात एक दोघांना तुम्ही सांगितले पाहिजेत, ते सर्वांना माहिती असले पाहिजेत. आणि दुसरं, ते पब्लिकली पण कुठं गेले नाही पाहिजेत. तुम्हाला कुणीही विचारले तुम्ही ते सांगितले, मग त्याचा फायदा घेऊन लोकांनी तुमचे कष्टाचे पैसे बुडवले, असं होता कामा नये. ते अनेकांच्या बाबतीमध्ये होते. अनेक वेगवेगळे फॉर्म्स येत आहेत की तुमचे इलेक्ट्रिसिटी बिल ऑनलाईन भरूयात, तुमची वीज आता कट होणार आहे म्हणून तुम्हाला मॅसेज येतो, फोन येतो, त्याच्यातून फ्रॉड्स होत आहेत. तुमचं बँक अकाउंट बंद होणार आहे, त्याच्यातनं येतो. तुमचं ATM बंद होणार आहे, त्यानुसार स्कॅम येतो. अनेक प्रकारे येतात. आता याच्या जर खोलात गेलो तर हे स्कॅम करणारी लोक कोणती आहेत, माझ्याच एका मित्रांनी मला असं त्यांच्या अभ्यासातून सांगितलं की हे सगळे लोक अविकसित भागातले आहेत. म्हणजे अविकसित जे जो प्रादेशिक एरिया आहे, जिथं बेकारी खूप आहे, दारिद्र्य खूप, तिथले लोक करत आहेत. आणि ते मग फायनान्शियली कुणाशी फ्रॉड करणार आहेत, विकसित शहरांमधले जे लोक आहेत त्यांना ट्रॅक करून. म्हणजे पुन्हा तोच मुद्दा की तुम्ही विकसित असण्याचा, उच्च शिक्षित असण्याचा आणि उच्चभ्रू असण्याचा आणि तुम्ही अर्थसाक्षर असण्याचा अजिबात काही संबंध नाही आहे. या दोन वेगवेगळ्या भिन्न गोष्टी आहेत, हे सुद्धा आपल्याला समजावून घ्यावं लागेल. आणि दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अर्थसाक्षरता आणि साधनसूचिता यांचाही फार मोठा संबंध आहे. की माझ्या गरजा, त्याचा प्राधान्यक्रम मला ठेवता आला पाहिजे. तो प्राधान्यक्रम मला जितक्या छान पद्धतीने ठेवता येईल तेवढे मला माझ्या पैशांचं, माझ्या याचं खूप छान पद्धतीने मॅनेजमेंट करता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की कोरोनानंतर लाखो लोकांनी डीमॅट्स अकाउंट काढले, कोट्यावधी लोकांनी शेअर मार्केटमध्ये एंट्री केली, तिथे इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली. तुमच्या लोकसंख्येमधल्या किंवा समाजातल्या जास्तीत जास्त लोकांचे डीमॅट होऊन ते शेअर्समध्ये गेले, म्हणजे ती सगळी कम्युनिटी अर्थसाक्षर झाली. हे सुद्धा फार खुळचट मत आहे, असंही नाही आहे. अर्थसाक्षर म्हणजे तुमच्याकडच्या फायनान्शियल रिसोर्सेसचं योग्य पद्धतीने व्यवस्थापन करता येणं, हे साधं सोपं सरळ त्यातलं गणित आहे. आणि तुमच्यावरती कोणतंही डिझास्टर आलं, संकट आलं तर तुमच्या गाठीला पैसा असावा, त्याचा अगोदरच तुम्हाला व्यवस्थापन करता यावं, हे एक त्याचं दुसरं तत्व आहे. तिसरं आणि साधं सरळ सोपं
की उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ घालताना कधीही कसरत करावी लागू नये अशी परिस्थिती आली असेल तर त्याला म्हणायचं अर्थसाक्षरता. पण मग काही लोक खूप बुद्धिमान असतात, खूप हुशार असतात, पण आयुष्यामध्ये ती सक्सेसफुल नसतात, त्यांचं उत्पन्न आणि खर्च यांचा त्यांना ताळमेळ घालता आलेला नसतो. अशी अनेक उदाहरणं आपण आसपास बघतो. मग ते अर्थसाक्षर नसतात का? तर त्याचं उत्तर आहे ती अर्थसाक्षर असतात. मग प्रश्न पडतो की मग त्यांचं अर्थगणित कुठं बिघडतं, त्यांना का जमत नाही? तर नुसतं अर्थसाक्षर असून भागत नाही. ते अर्थसाक्षरतेचा प्रॅक्टिकल वापर करताना त्या व्यक्तीला ते किती जमतं आणि ते जमण्याला काही कंडिशन्स असतात. म्हणजे त्या व्यक्तीवरती किती जबाबदारी आहेत, त्या व्यक्तीला किती पोषक वातावरण मिळतं आहे, किती पूरक वातावरण मिळतं आहे, त्या व्यक्तीला वेगवेगळ्या सराउंडिंगमधून किती चांगला सपोर्ट मिळतो, याच्यावर ते मॅक्झिमम गोष्टींनी डिपेंड करतं. जसं की विज्ञानात, सामाजिक शास्त्रामध्ये एखादी थिअरी मांडायची असेल तर आपण काय अगोदर वाक्य वापरतो? इतर परिस्थिती कायम असली तर तो सिद्धांत खरा ठरतो. ऑल थिंग्स रिमेन कॉन्स्टंट. तसं व्यक्तीनं फक्त अर्थसाक्षर असून भागत नाही. ती अर्थसाक्षरता प्रॅक्टिकली प्रूव्ह करताना ज्या काही कंडिशन्स त्याच्या फेवरमध्ये असणं गरजेचं असतं त्या खूप असाव्या लागतात. जसं की योग्य संधी मिळणं, योग्य वातावरण मिळणं, अपॉर्च्युनिटी मिळणं, इन्व्हायरमेंट मिळणं, सपोर्ट मिळणं आणि ते वर्कआउट करायला त्या व्यक्तीवरती तेवढं बर्डन नसणं. तुमच्या माझ्या आसपास अनेक अशी खूप चांगली लोक आपण बघतो की त्यांना खूप सगळं माहिती असतं, पण परिस्थितीमुळं ते हतबल असतात, त्यांना ते शक्य होत नाही. पण त्यांच्याकडे जर ते बाळकडू असेल तर परिस्थिती जेव्हा सुधारेल तेव्हा ते खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक करून स्वतःला प्रूव्ह करतात. त्यामुळं तुमची परिस्थिती योग्य असो नसो तुम्हाला अर्थसाक्षर असलंच पाहिजे. ती आजच्या काळाची गरज आहे. मात्र आपल्याकडं आज जेवढ्या पद्धतीने इन्फॉर्मेशनचे, नॉलेज मिळवण्याचे, इन्फॉर्मेशन मिळवण्याचे सोर्सेस आहेत ते बघता एकूण अर्थसाक्षरते बाबतीतला गोंधळच जास्त आहे आणि त्याची साधी सोपी टर्मिनॉलॉजी खूप बाजूला पडते. जेव्हा आपण त्याची थिअरॉटिकल पुस्तकं वाचायला जातो तेव्हा फार भयानक आहे असं काहीतरी आहे ही टर्म असं आपल्याला वाटतं. जेव्हा त्याचे लेक्चर्स आपण ऐकतो किंवा त्याच्या वर्गांना जातो त्यावेळी तर अजूनच खूप भयानक वाटतं. मग त्याचं एक साधं सोपं उदाहरण म्हणजे शेअर मार्केट बाबतीतले, स्टॉक मार्केटच्या बाबतीतले कोर्सेस आणि त्याचे गाईड करणारे लोक. म्हणजे शेवटपर्यंत त्या माणसाला कळत नाही की नक्की हे शेअर मार्केट म्हणजे काय आहे, असं ते सांगितलं जातं, असं त्याचं ट्रेनिंग दिलं जातं, असा एकूण प्रकार. सो एंड ऑफ द स्टोरी आपल्याला अर्थसाक्षरता म्हणजे काय हे आज आपण साध्या सोप्या भाषेत पाहिलं आहे की आपल्या उत्पन्नातला काही भाग बचत करून उरलेल्या भागाच्या खर्चाचं मॅनेजमेंट कसं करता येणं ही बेसिक गोष्ट आहे अर्थसाक्षरतेमध्ये. दुसरी गोष्ट, त्याचे अनेक कप्पे करता आले पाहिजेत आपल्याला. इन्व्हेस्टमेंटचे, गुंतवणुकीचे, आपल्या उत्पन्नातून जी बचत होईल त्याचे. नक्की एकच म्हणजे तुम्ही खूप चांगली FD केली, इन्शुरन्समध्ये पैसे आहेत, शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय, मग तुम्ही अर्थशास्त्र आहे असं नाही आहे. ते वेगवेगळ्या फॉर्ममध्ये प्रत्येक इन्व्हेस्टमेंटची गरज ही वेगळी असेल, प्रत्येक इन्व्हेस्टमेंटचा फॉर्म हा वेगळा असेल आणि हे सगळं करताना तुमच्या माझ्या पैशाचं कनेक्शन, त्याचा रिलेव्हन्स हा आपल्या माणूस असण्याशी आणि तो मी माणूस निसर्गात आहे त्या निसर्गाशी असा तिन्हींशी आपल्याला जोडता आला पाहिजे तर तो सस्टेन होईल, अदरवाईज तो असणार नाही. हा सगळा भाग या निमित्तानं आपल्याला जरी आकळला तरी या दिवसाचं औचित्य आपल्याला कळालं असं होऊ शकतं. हा मेसेज आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. अर्थवेध या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो शेअर करा आणि फायनान्शियल सेक्टर, इकॉनॉमिक कन्सेप्टच्या बाबतीत तुम्हाला नेमकं काय अजून अभिप्रेत आहे आमच्याकडून ते कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.